नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबई या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर आपण काल निकेतची हळदी बघितली. हळदी समारंभात आज निकेतचं लग्न बघणार आहेत. आपण बघू शकता पाठचं डेकोरेशन वगैरे खूप मस्त केलेलं आहे. तर आता नवरा इथे पोहोचेल. हळदीचा देखील कार्यक्रम आपण बघितला, ते आता तुम्ही पुढे बघा. तोपर्यंत इथलं शूट घेऊन आपण मांडवामध्ये आलेलो आहे आणि मांडवामध्ये आता तयारी सुरू आहे. बघू शकता साईडला नवरा बसला पाटावरती, करवल्या मुंडावळे मानते. गुला खोबऱ्याने पूजिलं ग सुरेखा बहिणीने, बहिणीने भाऊ आला केला नाना केला. गुला खोबऱ्याने पूजिला पाटावरे, भाचा यात्रा मांडीवरे, भाचा वाढवेला उसाचा वाढवेला, पदराचे आड भाचा मांडीवरे, भाचा वाढवेला. रात्री किती वाजेपर्यंत मजा केली? 2 वाजे 3 वाजेपर्यंत होते. फुल मजा. धमाल. निकेतच्या हळदीला, निकेतच्या हळदीला फुल धमाल. सोनूच्या हळदीला, सोनूच्या हळदीला. आता इकडे बसलेले जस्ट मामा भाच्याचा कार्यक्रम चालू आहे. मांडीवर जायचं आणि ते नाव पडेल आणि नंतर मग नवराने गेलं. बोल ना. पुढे कधी होते गावच्या घरच्या पार्टी असते तुला नंबर मध्ये काय राईट साईडला दोन घेऊन आले गणपतीची वाटी, विठोबाची रुक्मिणी नारायणा निकेत. मला बोल मामा लोन गेलो. मामा लोन घे घ्या मामा हात करा. घे बोल मामा लोन घ्या. लोटिंग कर्जाची गोल मामा लोन घ्या. लोन नाही तर फेडा कर्जाची गोल. 4-5 हजार वाढ. चला कितीचा लोन घ्यायचा? 1-2 कोटीचा. कितीचा लोन घ्यायचा? कैरू मुसारो पाषाण उकारो, मुसारो घडविल गणपतीचे शारदा चावल रचेल. कैरू मुसारो कैरू मुसारो पाषाण उकारो, तिकडे जा, तिकडे खाली मांडव थापा यांनी. चला मावा बसवायला घ्या.
आणि या साईडला आज इलेक्शन आहे तर इलेक्शनची सगळी लाईन लागलेली आहे आणि बघूया आता आपल्या सगळे मंडळी निघालेली आहेत पाण्याला नवऱ्याची आंघोळ घालण्यासाठी. काय बोलाल? इलेक्शन चाललंय आणि आम्ही आता चाललोय नवऱ्याची आंघोळ घालायसाठी पाणी आणायला. ताशा वाजून कंटाळा येत होता ना. सगळी लोक वैतागले त्या मामांना ताशा नुसता वाजून वाजून त्यांनी हैराण आणले सगळ्यांना. थांब बोलत होतो, थांबणार नाही. आणि या साईडला आपले बँजोवाले सगळे मंडळी आलेली आहेत. त्या साईडला जेवण चालू आहे तर आता आपण जेवूया वगैरे आणि नंतर मग नवरा निघेल आपल्या सौभाग्यहीनकडे. हाय, वाव, मस्त मेहंदी निकाला है आपने तो. आपका नाम बताओ इसमें. नवरदेव रेडी झालेत पण अजून करवले वगैरे काय रेडी नाहीत. करवले नाही ना करवले. काय बोलतो दादा, कसं वाटतंय? कालचा दिवस झाला, आता आजच्या दिवसासाठी काय एक्साइटमेंट? आजच्या दिवसासाठी म्हणजे एक्सायटेड आहेच. आता लग्न होत आहे, नवीन आयुष्याची सुरुवात होते माझ्या. आज काही थोडा वेळ राहिलाय आता फक्त. काही वेळ राहिलाय फक्त तुझ्याजवळ एकट्यापणाचा. नंतर जीवन साथी कायमची तुझ्याबरोबर असणार आहे. हो, झाली तयारी आता पूर्ण? हो, तयारी झाली. आता तयार फक्त करवले आणि करवली व्हायचे बाकी. करवल्यांची बाकी आहे. नवरदेवाची तर झालेली आहे आणि गाडी देखील तिकडेच असते. आता थोड्याच वेळात आपला नवरा निघणार आहे इथून आणि आपलं कुठे सौभाग्यहीनला जायचं. सौभाग्यहीनला जायचं आपल्याला. ते आपल्या वरमाई आहेत. आता आई काय बोलाल, कसा झाला कालचा दिवस, कसा गेला? आईचा आवाजच पूर्ण गेलाय, काय सांगू पण शकत नाही, बोलू पण शकत नाही, एवढा आवाज गेलेला आहे पूर्ण. तर खूप मस्त झाला कालचा कार्यक्रम, एकदम भारी झाला. सर्वांनी मस्त हजेरी लावली आणि खूप भारी कार्यक्रम झाला. कसं वाटतं आपलं आज मुलाचं लग्न आहे? हो, सुंदर एकदम झालं. आणि कालचा दिवस कसा गेला? आजचा दिवस सोन्यासारखा आहे. आणि कालचा दिवस पूर्ण कसा गेला, कसं वाटलं तुम्हाला? गेला, सगळे लोक आले, गेस्ट आली, सगळी चांगली लोक आली. आमच्या घराला त्यांचं पाय लागलं. अत्यंत आनंदाची गोष्ट झाली आम्हालासाठी. हे काय आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि रामप्रभूची कृपा, त्याच्यात आम्ही सक्सेसफुल होत चालले. आणि आजचा तिसऱ्या मुलाचा हा लग्न शेवटचा याच्यातला हा आनंदाचाच होईल. परमेश्वराची कृपा आहे आमच्या पाठीमागं आणि तुम्ही आम्ही सर्व आमच्या पाठीशी आहात. चांगलं सुखाने आम्ही आता याच्या पुढं आम्हाला जगणं आहे. तिसरी सून घरात येते, चांगल्या घराण्यातली मुलगी आमच्या घरात येते. अतिशय आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा. आणि गाववाल्यांची, तुमची, आमची, सगळ्यांची त्या पाठीमागं आम्हाला शक्ती मिळाली म्हणून आम्ही चाललो आहे आमच्या परमेश्वर करून पुढे. व्यवस्थित आहोत, सगळं कुटुंब एकत्रच आहे सगळं. आता त्यांचं
माझं आता काम जरा कमी होईल. बस थँक्यू. हो, हार वाशिंग वगैरे बांधतात आता. आपल्या नवऱ्याच्या आता वरात निघालेले आहे, पण वरातीच्या आधी वोट महत्वाचा आहे आणि वोटिंग करण्यासाठी आलाय. तर बाबा कुठे चाललाय तू आता? आता वोट करण्यासाठी, मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी चाललेला आहे. मतदानाचा पहिला अधिकार बजवायचा, त्याच्यानंतर लग्न लावायचं आपण. तर आता जाऊया शाळेमध्ये आणि वोटिंग टाकूया. तेव्हा आता वोटिंग करण्यासाठी आले. मतदान करण्यासाठी आपला नवरदेव. तर अशा प्रकारे आता आपला नवरदेव गेलेला आहे मतदानासाठी. कारण की आपल्या इकडे झेडपीचे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे मतदान करण्यासाठी आपला नवरदेव आला आहे. आणि मतदान करून नंतर मग आपले आता लग्नाकडे आपण निघूया. दादा तुला काय वाटतंय, कसं वाटतंय आज मतदान तुम्ही ते पण या लुकमध्ये केलंस, कसं वाटतंय? या लुकमध्ये मतदानाचा अधिकार, जो अधिकार होता तो आज दिलेला संविधान आहे, तो आज बजावून चांगलाच वाटतोय. आणि तोही आज माझ्या लग्नाच्या दिवशीही. बरोबर. पहिलं असं म्हणजे लग्न असेल हां. का लग्नाच्या दिवशी इलेक्शन आहे, आणि इलेक्शनच्या दिवशीच म्हणजे फुल ड्रेसिंग करून नवरदेवाची आणि आपण मतदान करून आता लग्नाकडे निघणार आहे. माझ्या नशिबी लाभलं. बरोबर, भारी एकदम. तर चला आता जाऊया आपण आपल्या लग्न मांडवाच्या दिशेने लग्नाच्या सौभाग्य येईनला. तर आता निघालेला आहे, बघू शकता मस्त असा लुक आहे तळ्याचा, खूप सुंदर आहे. आता खरं तर टाईम आपला ड्रोन उडवायला नाही, तर ड्रोन फ्लाय केला. आपण कालच्या व्हिडिओमध्ये ड्रोन फ्लाय केलेला, त्याचे काय फुटेज टाकतो. मस्त असं गाव आहे आणि खूप सुंदर गाव आहे. आणि आता नवरा येत आहे वाजत गाजत. जबरदस्त असा मौसम आहे आणि तिथेच नवरदेवाचे काही फोटोज घेत आहेत दादा. आपण आता पोहोचलेलो आहे सौभाग्य इंच्या इथे. बघू शकत आहे समोरची गेट एंट्री, एकदम मस्त अशी गेट एंट्री आहे. मस्त असा डेकोरेशन केलेलं असतं आपल्याला.
हा खाली त्यांना वरती स्वीकारलिका बोलते मम वाचलत्ता त्वया कन्या मम स्वीकृत निश्चितत्व सुखी भव सुखी भव सुखी भव. आजपासून मी तुमच्या मुलीचा स्वीकार केलेला आहे. मला सर्व मान्य आहे. परस्परद्वारा अक्षरांतस्याय विरुद्ध स्वीकार केलेला आहे. मला सर्व मान्य आहे. दोघांना ॲग्रीमेंट मान्य आहे काय का पुरी? दोघंही बोला तथास्तु बोला तथास्तु तथास्तु. जस्ट 7 फेरे होत आहेत आणि आपले हे सगळे स्ट्रगलर कॅमेरा मॅन सगळेजण. हे आपले दादा आहेत. हे ठाण्यावरून आलेले आहेत. कुठून दादा? ठाण्यावरून. कुठून पण? ठाणे कशेली. परत हे आपले पेनचेच आहेत. आणि हा दादा कुठून आला? कशेली. नाव काय? तुमचं नाव काय? सुरेन. रोहित. आणि आता शेवटचा फेरा होईल. बोल दिला चंद्र दिसला काय? एवढा शेजारी उभा आहे. दोघांनी बोला ओम विष्णवे नमो. बोला दोघांनी ओम विष्णवे नमो. ओम विष्णवे नमो. ओम विष्णवे नमः. लग्न वगैरे लागलेलं आहे. या साईडला विधी वगैरे देखील झालेली आहे. आणि आता बघू शकता पब्लिक तेवढी आता कमी झाली. त्या साईडला मागच्या साईडला सगळे जेवायला गेलेले आहेत. आणि काय बोलते ताई? आता मी मस्तपैकी स्टेजवर जाते, मस्तपैकी बुके घेऊन बसते आणि तुम्हाला मस्तपैकी असं कर ना, एक डान्स कर ना त्याच्यापेक्षा. आपल्या चालल्यात काहीतरी गाणी बोलण्यासाठी. बघूया काय गाणी बोलतायत. आणि गाणी बोला.
कोरा कागज था ये मन मेरा मेरा बहुतेक सगळी पब्लिक आता जेवण कोलशेतला जाणारी बस आता निघत आहे. ज्याला कोणा कोलशेत ठाण्याला जात असेल त्यांनी बसमध्ये बसण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. बसमध्ये कोलशेतला जाणारी बस आता निघत आहे. लवकरात लवकर बस जवळ पोहोचणे. कोलशेत आमच्याकडे येऊन कसं वाटलं काय वाटतं काहीतरी या मॅडम ना या जाम व्हिडिओ काढायची होती ह्याने काढून नाही दिली. हा बोलते 5-5 मिनिटं करून हा गेला. मग आता तरी काढायला पाहिजे ना. व्हिडिओ मग पाठी लागणारच ना मी. चल आता व्हिडिओ आपण काढूया तुझी. तिची कशी कशी चांगली, जरा चांगली. कशी फिरणार दाखव मला जरा. हां अशी फिरणार का? ठीक आहे चालेल. चला आपण आता हिची व्हिडिओ घेऊया आपण. चल आता जेवण वगैरे बसलेले तर आपण जाऊया जेवूया. कारण खूप टाईम झाला जेवायला नाही गेला. आता जेवूया वगैरे आणि नंतर मग पुन्हा नवऱ्याची एंट्री वगैरे होईल. ही आपली मित्रमंडळी. बाई जेवलेत का सगळे? एकदम जेवलेत ना? कसं जेवण होता. मस्त आहे. आवडलं? नवऱ्याला काय सांगाल जेवणाबद्दल वगैरे? जेवण चांगला होता. फक्त नवऱ्याला एकच सांगणार नको आणि आता या साईडला पण जेवूया वगैरे मस्तपैकी जेवण करूया पेटपूजा करूया आणि नंतर मग कुठूया. ऑर्केस्ट्रा असा कंटिन्युअसली चालूच आहे. फुल भारी एकदम गाणी बोलत आहे. नमस्कार ताई. नमस्कार बरं. अच्छा मेनू पूर्ण बासुंदी वगैरे डाळ भात भाजी पापड पुरी सलाड आहे जिलेबी आहे. आणि आता जेवणाचा स्वाद घेऊया आपण मस्त. इथे आपल्या बाजूला वराची आई देखील आहे. वरमाई काय बोलतं आई आणि भाऊ देखील आहेत त्यांचे. तर जेवायला बसलेले आहेत. तर कसं वाटलं आई आजचा दिवस? कसं वाटलं? आता खूप मस्त झालं कार्यक्रम. एकदम भारी झालं. आईचा खरं तर आवाजच गेला आहे. बोलायला होतच नाही. आवाजच येत नाही. त्याच्यामुळे आईशी आपण काय बोलताच येत नाही. काका तुम्हाला कसं वाटलं आजच्या दिवसाबद्दल? सुंदर छान छान. तुमच्या सहकार्यामुळे एवढा सुंदर कार्यक्रम झाला. एक नंबर कार्यक्रम झाला. मस्त वाटलं. जस्ट आता जेवण झालं आणि खरोखर सर्व मोठे मान्यवर आता आलेले आणि त्यांच्यावर आपण आज जेवायला बसलेलो. खूप भारी एकदम. बघूया आपले खासदार श्री दयेश पाटील झाला आणि हरिओम दादा आता जेपी इलेक्शनला उभे आहेत. तर फायनली आता नवरा नवरीची एंट्री होते आणि बघू शकता विंटेज कार आणि आपले नवरा नवरी बघू शकता समोर रेडी आहेत. एंट्री झालेली आहे. इथून पुढे चालत तर दादा लग्नाच्या तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला आभारी आहे पण खूप दादा. खूप शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी. खूप खूप चांगलं आणि सुख समृद्धीचं जाऊ. तर खूप मस्त वाटलं आणि खूप भारी झालं. फक्त जरा एंट्री आपल्याला भेटली नाही. एंट्रीमध्ये जरा कोणतं झाला. बाकी सर्व कार्यक्रम हा मस्त झाला. एकदम भारी वाटलं तुमच्याबरोबर. आम्हाला पटापट व्हिडिओ पटापट एडिटिंग चांगल्या प्रकारचे करून दिलेस त्यावेळेला तुझा मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर बघ भेटूया आता परत आपण कधीतरी असंच. नक्की नक्कीच. तर चला बाय बाय बाय.